करी अवघाची मग तू अवघाची सुखरूप होती मग तू अवघाची सुखरूप नामा म्हणे उपमा काय द्यावी नामा म्हणे उपमा काय द्यावी नामा म्हणे हो नामा म्हणे 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 नामा म्हणे उपमा काय द्यावी 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 माझ्या विठोबाची अलबला घ्यावी माझ्या विठोबाची अलबला घ्यावी अवघाची सुखरूप मग तू अवघाची सुखरूप मग तू अवघाची सुखरूप अवघाची सुखरूप अवघाची सुखरूप जय जय रघुवीर समर्थ आपदाम पहतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होती जन्मोजन्मीचे दुःख विसरशी चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती रानो रान मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी लोटांगण घालिता महाद्वारी कान धरुनी नाचे गरुडा परी मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची अलबला घ्यावी माझ्या विठोबाची अलबला घ्यावी माझ्या विठोबाची अलबला घ्यावी माझ्या विठोबाची अलबला सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ जय जय रघुवीर सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळती रानो रानो लोटांगण घालिता महाद्वारी कान धरुनी नाचे गरुडा परी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची आलबला घ्यावी ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया पण नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार एखाद्या कार्याचा प्रचंड विस्तार करायचा असेल तर ती शक्ती फार मोठी असावी लागते संतांच्या मालिकेतले आद्य संत कवी नामदेव महाराज नामदेवांनी म्हटले मंडळी आम्हाला शिंपी शिंपी म्हणायच्या भानगडीत पडू नका किंवा कुठल्या
कुठल्या जातीमध्ये अडकू नका ना अडकवू नका. खरं म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती हा सापडलेला बेवारशी मुलगा सोनियाच्या शिंपल्यात घावला ग चिंतामणी दिला जिवंत प्रसाद कशी देवाची कधी. दामाशेठजीला चंद्रभागेच्या तीरावर सापडलेला हा मुलगा, चंद्रभागेच्या तीरावर नामदेव सापडला आणि काशीला गंगेच्या तीरावर कबीर सापडला. मुसलमानांनी सांभाळला म्हणून तो मुसलमान होत नाही, शिंप्यानी सांभाळला म्हणून तो शिंपी होत नाही. पण नामदेव यांनी त्याचं उत्तर दिलं, मंडळी कदाचित तुम्ही आम्हाला शिंपी म्हणाल, पण एक लक्षात ठेवा, लोखंडाचा विळा परिसासी लागला मागील ते मोला मागू नका. बाजारातून लोखंडाचा भाजी कापायचा विळा एका शेतकऱ्याने विकत आणला शेतातला घास कापायला. सगळा वजनदार जड विळा आणला, 750 ग्रॅम वजनाचा, पाऊण किलोचा. आणि घास कापता कापता त्या विळ्याचं पात एका परिसाला लागलं. शेतात परिस पडलेला होता. परिसाला लागल्याबरोबर त्या लोखंडाचा विळा सोन्याचा झाला. आता ज्या दुकानदाराकडून काल विकत घेतला होता त्याला कळालं की आपल्या दुकानातनं नेलेला विळा सोन्याचा झाला. तो त्या शेतकऱ्याकडे आला, म्हटलं बाबा कालचा तू विळा नेलास ना, केवढ्याला नेलास तू? म्हटलं 12 रुपयाला. 24 रुपये देतो, तो विळा मला परत दे, तो विळा परत दे. शेतकरी बघतो, बाबा आता तू 12चा पाढा म्हण, मग त्याचा वर्ग कर, काय तुला गुणाकार भागाकार करायचा कर. अरे लोखंडाच्या विळ्याला परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याची किंमत पटीत नाही वाढली, दुप्पटन तिप्पटन चौपट नाही. अहो 12 रुपयाला आणलेला विळा खटकन पाऊण किलोचा तो विळा. आता हिशोब तुम्हीच करा, आपण 4 लाख जरी गृहीत धरला, वरच जाऊ द्या, राऊंड फिगर धरू आपण, तर 3 लाखाचा विळा झाला तो. 12 रुपयाची वस्तू एखाद्या वस्तूच्या स्पर्शाने खटकन 3 लाखाची होऊन जाते. नामदेवराय म्हणतात, मंडळी लोखंडाचा विळा परिसाशी लागला मागील ते बोलू नका. मग मागची बोली बोलायची नाही, तुम्हाला पुढची किंमत कळाली पाहिजे. गावरस होता गंगेशी मिळाला, गटारीचं पाणी होतं, पण गंगेला मिळाल्याबरोबर लोक गंगेला गटार नाही म्हणत. म्हटलं गंगेचं पाणी किती खराब झालंय, नाही गटार नाही म्हणत, कारण त्याची गंगा तयार झाली. गावरस होता गंगेशी मिळाला, गंगेच्या निराळा मानू नका. वेश्या होती त्याची पतिव्रता झाली, मागील ते बोली बोलू नका. लोक हो भक्तराज नामा विठ्ठल माला. नामदेवानी आपलं जीवन विठ्ठलामध्ये विरघळवून टाकलं, विसर्जित करून टाकलं. नामदेव राहिलाच नाही. विठ्ठलामध्ये जो विरघळला तो विठ्ठल स्वरूप झाला. राष्ट्रामध्ये विरघळला तो राष्ट्रपिता झाला. नेतृत्वाचा उच्चांक ज्यांनी गाठला तो नेताजी झाला. लक्षात ठेवा, नेताजी. हिंदुस्थान बाहेर पडून 1,40,000 फौज हिंदुस्थानच्या बाहेर उभी केली. भगवान गोपाल कृष्ण कंसाच्या बंदीशाळेतनं कसे बाहेर पडले कंसाला कळलं नाही. रात्री 12 वाजता ते बाहेर पडले आणि 4च्या सुमाराला वसुदेव परत आला, त्यावेळेला कळालं. कृष्ण चरित्राची पुनरावृत्ती झाली. आग्र्याहून शिवाजी राजे कसे सुटले, औरंगजेबाला तर काय, पण अजूनपर्यंत इतिहासकारांना पण कळालं नाही. कुणी असं म्हणतात की ते पट्टा पेटाऱ्यातनं गेले असावे, कसे गेले आम्हाला नाही. आणि ते कसे गेले याच्यावर मी जास्त इथे बोलणं चांगलं नाही. विजयराव देशमुख इथेच राहतात, तेव्हा विषय त्यांचा. पण रात्री 12 गोपाल कृष्ण गेले आणि 4 वाजता कंसाला कळालं. शिवाजी राजे सगळे आग्र्याहून सुटले.
आणि संध्याकाळी औरंगजेबाला कळालं शिवा भाग गया. कसा गेला कळालं नाही. त्याच्या पुढची आवृत्ती बंगाल प्रांतातल्या आपल्या कटक गावामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्वतःला बुद्धिवान समजणाऱ्या इंग्रजांनी बंदिस्त करून ठेवलं होतं. 250 सोल्जरांचा पहारा होता. बुद्धीची कसोटी. राजकारणात बुद्धिबळाची चाल असते. जो जिंकेल तोच मोठा. आणि संपूर्णपणे पहारा असताना जगाच्या पाठीवर इंग्रज स्वतःला बुद्धिवान समजायचे. मोठं चरित्र आहे नेताजी सुभाषचंद्र बोसांचं. आणि नेताजी सुभाषचंद्रांची स्वारी इंग्रजाच्या समोर बाहेर पडली. समोर गोपाल कृष्ण तो योगेश्वर भगवान, शिवाजी राजे काय, नेताजी सुभाषचंद्र बोस काय. नवे राष्ट्रभक्त, देवभक्त, धर्मभक्त यांच्यासारखा सायकोलॉजीचा अभ्यास दुसरा कोणाचा नाही. लक्षात ठेवा. पंत मानसशास्त्र ज्यांच्या जवळ धगधगतंय अशा प्रकारचे पकडले गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त केले. आणि बरोबर 3 महिन्यांनी नेताजींची स्वारी इंग्रजांच्या पहाऱ्यातून बाहेर पडली. इंग्रजांना कळालं नाही. नुसते आपल्या घरातनं बाहेर पडले नाही, गावातनं बाहेर पडले नाही, हिंदुस्थानच्या बाहेर पडले. मंडळी थोडे थोडके नाही, 13 दिवस इंग्रज सोल्जर नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या रिकाम्या घराभोवती पहारा करीत होते. 13 दिवस. 13व्या दिवशी ज्या वेळेला जर्मन रेडिओवरून नेताजी सुभाषचंद्र बोसांनी भाषण केलं हिंदी जनतेला उद्देशून, तेव्हा इंग्रजांना कळालं की हे जर्मन मध्ये गेले. तेव्हा वादळ उठलं. आणि तिथे जाऊन 1,40,000 फौज उभी केली. जर्मन मध्ये केली, ब्रह्म देशामध्ये केली, जागे केले, राष्ट्र जागे केले, हिंदी जनता जागी केली. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा, तू शेर हिंद आगे बढ़, मरने से तू कभी न डर, लहराए जा लहराए, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, कौम पे लुटाए जा. नेताजी एकच, छत्रपती एकच, महात्माजी एकच, लोकमान्य एकच, मर्दानी एकच. आणि या सगळ्यांचे वैशिष्ट्य नगर आहे. म्हणतात भक्तराज नामा विठ्ठली निमाला, शिंपी शिंपी त्याला म्हणू नका. तो विठ्ठलात विरघळला, तो शिंपी नाही राहिला, तो विठ्ठल स्वरूप झाला. जो राष्ट्रात विरघळला, राष्ट्ररूप झाला. जो धर्मामध्ये विरघळून गेला, तो धर्मवीर, धर्ममय झाला. ईश्वरी शक्तीत स्वतःला ज्यांनी विरघळवून टाकलं, तो ईश्वरमय झाला. त्याचं सामान्य पट संपून गेलं. ज्ञानामध्ये ज्यांनी स्वतःला विरघळवून टाकलं, वेदांत शास्त्रावरती भामती नावाचा एक फार अलौकिक ग्रंथ आहे. दुर्मिळ झाले ते सगळे. भामती नावाचा हा दुर्मिळ ग्रंथ वेदांत शास्त्रावरचा वाचस्पती मिश्र नावाच्या का सत्पुरुषांनी लिहिलेला. गंमत अशी, 5व्या वर्षी मौंजी बंधन झालं. 9व्या वर्षी याच्यावरती आत्मजागृती झाली, गुरु झाली, आत्मजागृती झाली. आणि तेव्हापासून एका निराळ्या विश्वात तो होतोय. बाप विचार करतो, वेळ लागलं पोराला, काय करायचं. पोराचं लग्न करून दिलं, पण आपलं लग्न केलं याची पण पोराला कल्पना नाही. उभं केलं, तिथे उभं राहिलं, लोकांनी अक्षता टाकल्या, कुणी टाळ्या वाजवल्या, कुणी वाजव, मोकळे.
आईन तारुण्याच्या उमेदीमध्ये सेवी आरण्य तारुण्य काळी मिले मिळे ना कदा कल्पनेचे मिळे. निरनिराळ्या शास्त्रांचा आणि वेदांच्या विषयाचा संघर्ष डोक्यात चाललाय. काहीतरी तयार होत आहे आणि त्याच्यातून ग्रंथाचं लिखाण सुरू झालं. ग्रंथ लिखाण सुरू झालं. दिवस उलटताय, महिने उलटताय. अशी अंतर्मुख माणसं जगामध्ये असतात. हरवून गेली म्हणजे किती काळ उलटला याची कल्पना. एक दिवस रात्री 12 वाजण्याचा सुमार झालेला. डोक्यामध्ये अनेक विषय. सगळी निर्मिती मानवाच्या बुद्धीतून झालेली आहे. लक्षात ठेवा. मानवाच्या हृदयात परमेश्वर राहतो. हृदय वस्तू जनार्दना. त्या हृदयामध्ये एक मन आहे. मनश्चास्मी. त्या मनामध्ये मी राहतो भगवंत सांगितलं. आणि त्या मनातून मी माझी निर्मिती करतो. मीच माझा विस्तार करतो. फक्त मला चालणाऱ्या गोष्टी तुम्ही करा. अरे तुम्ही जे अन्न जे खाता ना, गोडाऊन मध्ये माल नाही भरत तुम्ही. तुमच्या देहात वास्तव्य करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमायिता. सकल प्राण्यांच्या देहामध्ये वैश्वानर म्हणून मी वास्तव्य करतो. आणि तुम्ही जे अन्न माझं स्मरण करून मला द्याल. प्राणापान समायुक्त पचान्यम चतुर्थ. प्राण अपान व्यान उदान समान या पंचवायूच्या माध्यमातून ते पचवतो. आणि त्या पंचवायूच्या माध्यमातून तुमच्या देहामध्ये योगाची प्रक्रिया चालू करतो. तुम्ही पाय टाकता, तुम्ही चालता, तुम्ही बोलता, तुम्ही प्रत्येक क्रिया करता. ही योगाची क्रिया आहे. तुम्ही जे जे कर्म करता ती योगाची क्रिया आहे. त्याच्यावर विशेष अभ्यास कराल तर त्याचे स्पेशल इफेक्ट मी आपल्याला दी, विशेष परिणाम मी तुम्हाला दाखवी. पण त्यानं तुम्ही अर्पण करण्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. रात्री 12-12:30 समोर एक दिवा आहे आणि त्या दिव्याच्या जेडात लिखाण चाललंय या वाचस्पती मिश्रांचं. अतिशय एकाग्रने एक एक ओळ त्या भुर्ज पत्रावरती उतरतीये. शेकडो भुर्ज पत्र आजूबाजूला पडलेली आहेत. अरे कशाची शुद्ध नाही. जेवायचं समोर आलं तर आपण जेवतोय शुद्ध नाही. 4 घास खायचे, पाणी प्यायचे, ताट सरकवून द्यायचं. ऐन लिखाणात एकरूप झाले तर तेवढ्या खिडकीचं दार उघडं राहिलं होतं. वाऱ्याचा झोत आला आणि खटकन दिवा विझला. दिवा विझला. एकदम अंधकार खोल पडला आणि यांची साखळी तुटली. मनातले विचार मनात राहिले. साखळी तुटली. 2 क्षण जातायत ना जातायत. तो पटकन कुणीतरी दिवा लावला. दिवा लावल्याबरोबर प्रकाश उजळला. दिवा लावणारी व्यक्ती समोर आहे. त्या व्यक्तीने दिवा लावला. ती काच लावली. खिडकी लावून येऊन तो जो दिवा लावतीये यांनी त्या व्यक्तीकडे बघितलं. कुणीतरी बाई तिने तो दिवा लावलाय. दिवा विस्तोय ना विस्तोय. तो एखादा 2 मिनिटं गेले असतील एवढ्यात तो दिवा लागला. त्या बाईकडे बघितलं. विचारलं, बाई कोण आपण? हे त्या बाईला प्रश्न विचारतात. बाई आपण कोण? हिने सांगितलं, आपण हात जोडू नये. मी आपली धर्मपत्नी आहे. ती सांगते, मी आपली धर्मपत्नी आहे. आता त्यांची साखळी पूर्ण तुटलेली. त्या क्षणी माझी धर्मपत्नी, आपलं लग्न केव्हा झालं? स्वामी 16 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला. आपल्या लग्नाला 16 वर्ष. लेखणी खाली ठेवली. हे उठले. म्हातारे जर्जर झालेले आई बाप आतल्या खोलीत पडले.
घरात हे सगळं दारिद्र्याचं दर्शन होत आहे. 2 वेळचा तुकडा आपल्याला मिळतोय, आपण निवड करतोय. यांनी हात जोडले. आपल्या लग्नाला 16 वर्ष झाले. हे माझे आई वडील जर्जर होऊन पडलेत. संसार चाललाय कसा? स्वामी, माझं कर्तव्य मी करते, जेवढी ओढाताण जमेल तेवढी करते, 4 कष्ट करते, तुमच्या आई वडिलांना सांभाळते, तुम्हाला सांभाळते. मला माहितीये माझा पती खूप मोठं काम करतोय, एवढंच मला कळतं, बाकी यातलं काही कळत नाही. हो मंडळी, तिथे तो ग्रंथ संपला. शेवटची लेखणी उचलली, यांनी त्या दौतीत बुडवली आणि त्या ग्रंथावरती नाव टाकलं. नाव टाकताना आपल्या बायकोला विचारलं, नाव काय आपलं? म्हटलं माझं नाव भामती. याने ग्रंथाला नाव दिलं भामती शास्त्र. वेदांतावरचा मोठा अपूर्व ग्रंथ आहे भामती शास्त्र. आपल्या बायकोचं नाव त्या ग्रंथाला दिलं भामती शास्त्र. अरे 16 वर्ष झाली तर नाही, फार विरघळून जाणारी माणसं असतात. आणि साखर पाण्यात विरघळल्याशिवाय पाणी कधी गोड होत नाही. विरघळावं आपल्याला लागतं, आपल्या मनाला विरघळावं लागतं. साखर पाण्यात विरघळून जाते म्हणजे संपत नाही. एवढी आहे ती एवढ्या पाण्यात पूर्ण व्यापून जाते, पाण्याच्या थेंबा थेंबात व्याप जाते. आपण विरघळत नाही म्हणून ज्ञानाच्या कणाकणापर्यंत पोहोचत नाही, विद्येच्या कणाकणापर्यंत पोहोचत नाही, शास्त्राच्या कणाकणापर्यंत पोहोचत नाही. भक्तराजनामा विठ्ठली निमाला मंडळी, आम्ही विठ्ठलाशी एकरूप झालो आहे. शिंपी शिंपी त्याला म्हणू नका, मला शिंपी म्हणू नका. आमची जात नाही शिल्लक राहिली, आम्ही शिल्लकच राहिलो नाही. एकनाथ महाराजांनी तर त्याही पुढे म्हटलंय की मंडळी, एवढा मी जीव तोडून तुम्हाला तो तुम्हाला कळत नाही का? आमच्या म्हणण्याचा आशय मोठा मार्मिक अभंग त्यांनी केला तेवढा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो. घडलो तुम्ही बी. मराठवाड्याची भाषा. एकनाथ महाराज मराठवाड्यातले पैठण. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. कसे? आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी तुम्ही बी घडाना. चंदनाच्या संगे मोरी बिघड, चंदनाच्या संगे मोरी बिघडल्या, चंदनाच्या संग संगे बोरी बिघडल्या. 5-25 चंदनाचे ठोकळे असतील, त्याच्यात जर 2 बोरी ठोकळे ठेवून दिले तर चंदनाच्या तुकड्याबरोबर बोरीचे तुकडे सुद्धा 600 रुपये किलोनी विकले जातात. चंदनाच्या संगतीत वास लागून गेला त्याला. लोक घरी नेतात, उगाळतात, म्हणतात वास येत नाहीये. नाही
नाही म्हटलं मधलं गाभ्याचं असतं की तो वास येतो हे बाहेरचं असते. पण संगतीचा परिणाम किंमत बदलली. चंदनाच्या संगे बोरी बिघड, चंदनाच्या संगे बोरी बिघड, बोरी बिघडल्या चंदनाची झाड, बोरी बिघडल्या चंदनाची झाड. आम्ही बिघड तुम्ही बिघडा, आम्ही बिघड तुम्ही बिघडा, आम्ही विश्व बिघडले एका जनार्दनी, विश्व बिघडले एका जना, एका एका जनार्दनी विश्व बिघडले, अहो विश्व बिघडले. हरी रूप झाले, हरी रूप झाले, हरी रूप झाले. एका जनार्दनी म्हणजे एका एकनाथ सांगतोय. जनार्दनी म्हणजे यांचे गुरु जनार्दन स्वामी. जनार्दनाच्या संगतीमध्ये या एकाच जिंबी घडलं. एका जनार्दन विश्व बिघडले, विश्व बिघडले हरी रूप झाले, हरी रूप झाले, हरी रूप झाले, झाले. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडवाना, तुम्ही बी घडाना, तुम्ही बी पंढरीनाथ महाराज गेले. नामदेवराय म्हणतात तर राजनामा विठ्ठलीने मला. आम्ही विठ्ठलाच्या स्वरूपाशी एकरूप झालो, याचा परिणाम आम्ही विठ्ठलमय झालो. आमच्यातलं मानव पण संपलं, मनुष्य पण संपलं, आम्ही विठ्ठल स्वरूप झालो. आपण म्हणू काय फरक पडला, विठ्ठल स्वरूप झाले, फरक काय पडला. पंढरपुरात अशी घटना घडली की एक भागवत आडनावाचा ब्राह्मण 12 वर्ष त्यांनी जगदंबेची उपासना केली, सप्तशतीचे पाठ केले आणि जगदंबा प्रसन्न झाल्यावर तिच्याकडून एक परीस घेतला. त्यांनी तिन्ही परीस दिला. परीस घरामध्ये आल्यावर यांनी लोखंडाचं सोनं केलं, सोनं केलं. आता त्या घरातली प्रत्येक वस्तू सोन्याची, दाराच्या कड्यान, कोंडेन, खण, बत्तेन सगळं सोन्याच. संपत्ती आली की फुकट येत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही केळाचा एक एक केळ खा, केळाचा घड घेतला ना की निरुपयोगी बुडखा माग त्याच्या बरोबर येतोच. त्याचं शिकरण पण होत नाही, कोशिंबीर पण होत नाही, भाजी पण होत नाही, लक्षात. त्याप्रमाणे आवाजनी संपत्ती आली की दुर्गुण घेऊन येते. याच्याकडे नकानं रंग ढंग सगळी व्यसन याच्याकडे सुरू. नामदेवाला मोठं वाईट वाटायचं की पांडुरंग तुझ्या नगरीत हे काय चाललेलं आहे. पण पालखीतून हिंडायचा, नोकर चाकर सगळे गुंड जमा केलेले,